मित्रांनो नमस्कार. आरमोरी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी नवोदय, शिष्यवृत्ती तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे, अधिकाधिक विद्यार्थी पात्र ठरावेत आणि गुणवत्तेच्या बाबतीत तालुका हा अव्वल राहावा या दृष्टिकोनातून आरमोरी पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष व उपक्रमशील गटशिक्षण अधिकारी माननीय दीपक देवतळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात दिनांक 30 जुलै 2025 रोजी ISO गटसाधन केंद्र आरमोरी येथे नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांची भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत माननीय बालाजी बावणे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तसेच झटपट गणित इंग्रजी व सामान्य ज्ञान परीक्षेच्या पुस्तकाचे लेखक व प्रकाशक पंचायत समिती चंद्रपूर हे प्रमुख मार्गदर्शक होते. यावेळी गणित विषयावर सखोल मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांमध्ये उपयुक्त ठरणाऱ्या सोप्या व प्रभावी ट्रिक्स यांनी शिक्षकांना समजावून सांगितल्या. तर चला मित्रांनो, बावणे सरांनी वेगवेगळे ट्रिक्स लावून झटपट गणित कसे सोडवायचे याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. तर चला आपण हा व्हिडिओ बघूया. गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, नीट ऐका, डायरीमध्ये नोट करा. काही अडचण आली तर तुम्ही विचारू शकता. आता तसं तुमचे 15 प्रश्न दिले आहे, 15 टॉपिक गणितावरचे. कोणती परीक्षा घ्या, MPSCला घ्या, कुठे घ्या, 15ही टॉपिकवरचे उदाहरणे तुम्हाला सापडतील. अगदी प्राथमिक स्तरापासून होणाऱ्या स्पर्धा परीक्षा जी आहे. तर बघूया. एक बऱ्याच लोकांचा हा प्रश्न चुकला असेल. पहिला प्रश्न, आमचे 3ऱ्या वर्गाचे विद्यार्थी तोंडी सांगायला लागतील विदिन सेकंदामध्ये. मी असं एक तुम्हाला क्ल्यू देऊन जातो. बघा, 1 हेक्टोमीटर बरोबर किती सेंटीमीटर? 1 किलोमीटर किती मिलीमीटर? 1 किलोग्राम किती ग्राम? 1 डेकाग्राम किती डेसिग्राम? विद्यार्थी तोंडी सांगते. प्रयोग करून पहा. तुम्ही 3ऱ्या वर्गावर प्रयोग करून पहा. नाहीतर महिन्यामध्ये शाळेमध्ये आपण शिकवतो ह्या दशमान परिमाणे येत नाही विद्यार्थ्यांना. इंजिनियर झालेला विद्यार्थी असेल तर त्यालाही येत नाही. पहा, एखादा असेल इंजिनियर कोणी, तर अशा पद्धतीचे इंजिनियर तयार होत आहेत आपले. कारण क्वालिटी तशी मिळालेली आहे. पोरं ग्रॅज्युएट आहेत, त्यांना साधं काही येत नाही. आकडेशास्त्र ते येतच नाही. तर आपण सहज ओळखू शकता. ज्यांच्या घरी मोबाईल इचकत आहे, एक टांग वर करून असेल तर निश्चितच तो ग्रॅज्युएट असला पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि दोन्ही टांग वर करून असेल आणि मोबाईल पाहत असेल तर तो पोस्ट ग्रॅज्युएट आहे. अशी स्थिती आहे. तर बघूया आमचे विद्यार्थी कसे पटकन उत्तर देतात. एक सिंपल सूत्र तुम्हाला देणार आम्ही. मी, से, दे, मी, ते, हे, की. सूत्र पाठ करायला विद्यार्थ्यांना काही सेकंद लागेल. काही सेकंद. थोडं लॉजिकली आहे. उजवीकडून डावीकडे पाठ करायचं. लिहिताना तशीच लिहायची. मिसे डेमी डहे की, मिसे डेमी डहे की, मिसे डेमी. काही सेकंदात विद्यार्थी पाठ करून टाक. म्हणून पाहतो पाठ होईपर्यंत म्हणा. आणि ज्यांचे पाठ झाले असेल त्याने थांबून जा. फक्त 30 सेकंदामध्ये पाठ झालं पाहिजे, नाहीतर आपलंही कुठंतरी फ्यूज उरलेला आहे असा त्याचा अर्थ होईल. मिसे डेमी डहे की. खूप सुंदर. तो लॉजिकली आहे. पहा, 30 सेकंदापेक्षा दूर जाऊ नका.
नाहीतरी मतिमंदासारखं होऊन जाईल जास्त वेळ. ठीक आहे, म्हणजे आज सगळ्यांना पार झालं असं गृहीत धरतो मी. घरी जाऊन मिसेडेमी करत राहाल तुम्ही. काय झालं रे बाबा, काय शिकवलं, मिसेडेमी. तर आयुष्यभर विद्यार्थी विसरणार नाही. बघूया त्याचा वापर कसा करायचा. 1 हेक्टोमीटर, आता बघा इथं हेक्टोमीटर आहे. हेक्टोमीटरच्या रकान्यामध्ये 1 लिहा आणि जे विचारलेलं असेल इथं सेंटीमीटरच्या रकान्यापर्यंत 0 मांडून द्या. चला उत्तर 1 वर 4 0. विद्यार्थी मोठं नसतो किती 0 द्यायचं, फळ्याची गरज असणार. म्हणजे 1 हेक्टोमीटर बरोबर 10,000 सेंटीमीटर. 1 किलोमीटरच्या रकान्यात 1. आता मिलीमीटर आपल्याला बनवायचे आहेत. मिलीमीटर मध्ये रूपांतर करण्यासाठी मिलीमीटर पर्यंत 0 द्या. बघा किती 0 होतात. एकूण 0 6 होतील, म्हणजे 10 लाख मिलीमीटर होईल. 1 किलोग्रॅमच्या रकाने बघा, सूत्रामध्ये काही चेंज करायचं नाही. लांबी मोजण्याचा माप मीटर, नाही का, मिलीमीटर, सेंटीमीटर वगैरे वगैरे. तर वस्तू मोजण्याचं माप वस्तुमान ग्रॅम आणि द्रव मोजण्याचं माप लिटर. ठीक आहे. आता या ठिकाणी किलोग्रॅम विचारलेलं आहे. 1 किलोग्रॅम. आता इथं मीटरच्या ऐवजी ग्रॅम एवढंच बदल करूया. मीटरच्या ऐवजी ग्रॅम. आता ग्रॅम आपल्याला काय पाहिजे, 1 किलोग्रॅमच्या ग्रॅम मध्ये रूपांतर करायचं आहे. ग्रॅम पर्यंत 0 लिहा, म्हणजे 1000 ग्रॅम. 1 डेकाग्रॅम. बघा सीईटी परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. 4थ्या 5व्या वर्गाचा सीईटी परीक्षा, नेट परीक्षा. डेका बघा, या ठिकाणी 2 डे आलेले आहे. ही कॉन्सेप्ट लक्षात घ्या. लहान माप, उजवीकडचे सगळे लहान माप आहेत. म्हणजे हा डेका, डावीकडे डेका आहे आणि हा डेसी. हे लक्षात घ्या. डेसी पर्यंत 0 लिहा. डेका पासून डेसी पर्यंत, म्हणजे डेकाला 1 नंतर 2 0 100 डेसिग्रॅम. 1 ग्रॅम किती मिलीग्रॅम? सहज आता लिहिता येईल तुम्हाला. 1 लिटर किती मिलीलिटर? आता सेंटर मध्ये मीटर, ग्रॅम आणि लिटर, बस एवढंच बदल करायचा आहे. चटचट विद्यार्थ्यांना घ्या फळ्यावर, त्यांना सराव करू द्या. म्हणजे 1 महिनाभरात शिकवण्याचा जो टॉपिक आहे तो 2 दिवसात विद्यार्थी, किंबहुना 1 दिवसातही विद्यार्थी तयार होईल. हे झालं. केवळ रूपांतरावर प्रश्न विचारला आहे हो, मोठ्या स्पर्धा परीक्षेमध्ये. आता त्याची काठीण्य पातळी, जसं 8वीचे वगैरे कोणी असतील 8वा वर्गवाले, हे तर रूपांतराचा एखादा प्रश्न टाकतोच. केव्हा त्याची काठीण्य पातळी वाढवली जाईल, बेरीज वजाबाकी विचारले जाईल. एक किलोग्राम अधिक
2 डेकाग्रॅम अधिक 500 ग्रॅम बरोबर किती? बस काठीने पातळी. आता थोडा आपण बदल करू. मोठ्या मापापासून आपण लहान माप केलेले आहे. बघा सूत्र समजून घ्या. या मोठ्या मापापासून लहान माप तयार केलेलं आहे, म्हणजे उजवीकडे लहान माप आहेत म्हणून 0 0 वाढवले. समजा लहान माप दिलेले आहे, एकशे 20 ग्रॅम किंवा 1200 ग्रॅम घेऊया. किती किलोग्रॅम? हे एक मोठा टॉपिक आहे, थोडं फास्ट जाऊ आपण. काय 1 वजा 2 अधिक 3 वजा 4 वजा अधिक 5 याप्रमाणे किती वेळा? प्लस 27. काही लोकांनी प्रतिसाद करून पाहिले असेल. मायनस वेगळी, प्लस वेगळं, नंतर त्याची वजा बाकी वगैरे वगैरे. काय तेवढं करण्याची गरज नाही. शेवटची संख्या कोणती आहे? 27. 27 मध्ये 1 मिळवा, 28 होईल. आता 28 चे निम्मे करा, उत्तर मिळेल 14 उत्तर. शेवटच्या स्थानामध्ये 1 मिळवायचं. दुसरं उदाहरण बघू. 1 वजा 2 अधिक 3 याप्रमाणे वजा 24. शेवटची संख्या आहे 24. ठीक आहे, 14 उत्तर काढलं. आता बघायचं 1 मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस अशा पद्धतीने गेलेले आहे. तुम्हाला अगोदर सांगितलं 1 मिळवणे हा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. आता 24 मध्ये 1 मिळवण्याची गरज नाही ना, कारण 2चा भाग जातोच. जर भाग जात नसेल तर 1 मिळवा. लिहून घ्या ते. भाग जात नसल्यास 1 मिळवावे. भाग जात असेल तर 1 मिळवण्याची गरज नाही. म्हणजे आता 24 मध्ये 24 ला आता कितीने भागायचे आहे? 2 ने भागा, म्हणजे उत्तर येईल 12. याचं उत्तर येईल 12. हा सॉरी, -12, कारण मायनस चिन्ह आहे ना. -12. हो, -24 आहे शेवटची संख्या. शेवटची संख्या -24 असल्यामुळे याला -24 ला 2 ने भागू, म्हणजे -12 उत्तर आहे. मोठ्या संख्येचा चिन्ह येईल ना. बस 2च उदाहरणे सफिशियंट आहे. किती अंक म्हटले असेल तरी तुम्हाला सहज उत्तर तुम्हाला काढता येईल. हे देखील परीक्षेमध्ये आले अशा प्रकारचे प्रश्न. एक ते 14 सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज. एक ते 14 सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता ज्यांना माहिती नाही त्याने काय करतील? 1 ते 14
जे येतील त्याची बेरीज करेल. 1 ते 50 सर्व संख्याची बेरीज करा. तसेच करा. 1 ते 100 सर्व संख्येची बेरीज. नाही, कुठेतरी गंमत आहे. काही गरज नाही संख्या म्हणायची, काही गरज नाही. शेवटची संख्या 14 आहे, याचे निम्मे करून टाका आणि त्याच्या पुढील अंकाने गुणा. झालं उत्तर. किती मोठी संख्या असू द्या, शेवटच्या संख्येचे निम्मे करा आणि त्याच्या पुढील अंकाने गुणा. सॉरी, पुढील अंक म्हणजे 15. पुढील अंक 15. पुढील अंक म्हणजे याच्या नंतरचा अंक, मोठ्या नंतरची संख्या. सूत्र लिहिताना शेवटच्या संख्येची निम्मे गुणिला मोठ्या संख्येनंतरची संख्या. एक ते 15 1 ते 15 ची बेरीज तुम्हाला सांगून टाकलं आहे. शेवटच्या संख्येचे निम्मे करा. इथं मात्र अडचण आलेली आहे. आता 15 चे निम्मे होत नाही. मग 15 चे निम्मे होत नाही तर जसंच्या तसं ठेवावं. आता पुढील संख्या आपण घेणार आहोत. कोणती संख्या घेणार आहोत? 16. त्याची निम्मे होईल 8. झालं उत्तर. सांगायचं तात्पर्य आहे, शेवटच्या संख्येची निम्मे होत नसेल तर पुढच्या संख्येची निम्मे करा. झालं, दोन्ही मुद्दे क्लिअर झाले. कारण तुमची हे अडचण होती. काय येईल तसं येईल. शेवटच्या संख्येची निम्मे म्हणजे 7.5 वगैरे. विद्यार्थ्यांना आमची वेळ जाईल. वेळेची बचत आपल्याला कशी करता येईल ते बघा. एक ते 16 सर्व विषम संख्यांची बेरीज. एक ते 16 सर्व विषम संख्येची बेरीज करायची आहे. विद्यार्थी तोंडी सांगायला लागतील, काय मांडणी न करता. 1 ते 16 मध्ये अर्धे सम आहेत, अर्धे विषम आहेत. झाला, प्रश्न सुटला. किती विषम आहेत? 1 ते 16 मध्ये 8 विषम संख्या आहेत. 8 चा वर्ग करा 64. 1 ते 16 मध्ये जेवढ्या विषम संख्या असतील त्याची बेरीज 64. काढून पहा, तुम्ही काढले असेल. 1 ते 16 मध्ये जेवढ्या विषम संख्या बाजूला काढा, त्याची बेरीज करा, मग उत्तर काढा. बराच वेळ विद्यार्थ्याचा वाया जाईल. आता सहज विद्यार्थी तोंडी सांगायला लागतील. 1 ते 10 पर्यंत विषम संख्याची बेरीज 5 5 25. 1 ते 20 पर्यंत विषम संख्याची बेरीज 100. 1 ते 40 विषम संख्याची बेरीज 20 गुणिले 20. 1 ते 50 पर्यंत 625. 1 ते 100 पर्यंत 50. 2000. तोंडी विद्यार्थी सांगते, पाठ होऊन जाईल, त्याच्या मेंदूमध्ये फिट होईल आणि भविष्यात त्याला फायदा तर होईलच. पण ह्या गोष्टी या स्तरावर मिळायला पाहिजे. त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे. पुढचं तुम्हाला काही शंका येत नाही का? काही प्रश्न नाही का? आता सध्या ग्रहण सुरू आहे. शंका जाणवा त्याच्यामुळे एक 10 सेकंदाचा एक व्हिडिओ कॉल घेऊ आपण. थांबा नाही, हा टापिक होऊ द्या.
हो, हा हे क्लिअर झालं की ते बघून नंतर एक ते 13 सर्व विषम संख्याची बेरीज. आता 1 ते 13 सर्व विषम संख्याची बेरीज. आता 1 ते 12 पर्यंत सर्व विषम संख्याची बेरीज म्हणजे किती विषम संख्या? 6. आणि शेवटची 13वी आहे 6 ने 7 म्हणजे 1 ते 13 पर्यंत किती विषम संख्या असतील? 7. 7 चा वर्ग करा, झालं उत्तर. अडचण सॉल्व झालेलं आहे. पुढचा मुद्दा 1 ते 18 सर्व समसंख्यांची बेरीज. सांगा पटकन उत्तर. चौदावी समसंख्या आता घाईघाईने उत्तर तुम्ही काढून टाकाल त्याच पद्धतीने घाईघाईमध्ये उत्तर काढून टाकाल. क्रमावार ज्या समसंख्या असतात 2च्या फरकाने येत असते ना, 2च्या फरकाने येत असते. म्हणजे पहिली जसं आता 9 नंतर 10, 10 नंतर 12, 12 नंतर 14, 2चा फरक आहे की नाही? 2चा फरक आहे ना. पण इथे मात्र 1चाच फरक आहे. इथे 2चा फरक आहे, इथे 1चाच फरक आहे. म्हणजे याला कन्वर्ट करावं लागेल तर 2चा फरक पाहिजे. म्हणजे 9च्या ऐवजी आपल्याला 8 घ्यावे लागेल. इथे 9 दिलेला आहे म्हणजे 8 घ्या. आता जुनच फॉर्म्युला 14 अधिक 14, 14 दूनी 28 ना 8 36 हे उत्तर येईल. इथे गडबड होता कामा नाही. जेव्हा समसंख्या विचारलेली आहे ही सम आहे का नाही बघा. जसं इथं समसंख्या विचारलेले होते, इथे समसंख्याच आहे, काही बदल करण्याची गरज नाही. इथं विषम संख्या विचारलेली आहे आणि इथे मात्र विषम संख्याच आहे, काही बदल करण्यास सरळ आहे. एक कंबाईन प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. हा 9 नंतर कोणती येईल? 10. हा बरोबर आहे. हा 5 नंतर चौथी समसंख्या. आता इथे आपण 5 नंतर चौथी समसंख्या 5 नंतरच घेणार आहोत ना आपण. जसं आता 4 नंतर 4 अधिक 4 म्हणजे 12. आता बघा 5 नंतर पहिली समसंख्या कोणती? 6. 6 नंतर 8, 10, 12 म्हणजे एकूण 1, 2, 3, 4 चौथी आहे की नाही? चौथी समसंख्या 12, उत्तर 12. चौथी समसंख्या उत्तर 12. तर तो प्रश्न कशा पद्धतीचा असेल? 7 नंतर 15वी समसंख्या, 8 नंतर 110वी विषम संख्या. बघा त्यामध्ये गुंतागुंत केलेल्या आहे. वरच्या वर्गाला संख्या 15 आणि 5 जोडून द्या.
41 ते 50, 41 जसे तसे काय 41 ते 50 सर्व संख्याची बेरीज किती? 4 लक्षात पाहिजे. 41 पासून सुरू होत आहे, 50 ला संपत आहे, म्हणजे एकूण 10 संख्या आहेत. 5वी संख्या घ्यायची. 5वी संख्या 45 आणि 5 जोडून द्या, म्हणजे याची बेरीज येईल 455. 91 ते 100. 5वी संख्या 95 आणि 5 जोडून द्या. सोपं आहे ना? सहज विद्यार्थ्याच्या लक्षात राहील. 4. ठीक आहे, थोडं पुढे जाऊ. मिडल पॉइंट कोणता आहे? 8. 8 ला किती ने गुणायचा? एकूण संख्या किती आहे? 5. 5 ने गुणा 8 45 बेरीज येईल. ह्या संख्येची बेरीज 40 येईल. हा, बेरीज करायची आहे आपल्याला. मधली संख्या मिडल पॉइंट 2 3 4 5 6. ठीक आहे, मिडल पॉइंट कोणता येईल? 114. 114 गुणिला एकूण संख्या आहे 5. गुणाकार करा. 114 गुणिला 5. 5 5 25, 25 2 27, 270 बेरीज येईल. हो, म्हणता येईल, पण शक्यतो सूत्र सांगत नाही मी, कौशल्य देण्याचा प्रयत्न करतो मी. कौशल्य देण्याचा प्रयत्न करतो मी. 5वी संख्या बघायची. मिडल पॉइंट आहे ते स्टॅटिस्टिक मध्ये आहेत. स्टॅटिस्टिकचा मी गोल्ड मेडलिस्ट आहे. स्टॅटिस्टिक आहे. महाराष्ट्रातून माझा 2रा क्रमांक आला. तर 5वी संख्या आता इथं 7 घेऊया. 10 आता याची बेरीज करायची आहे आपल्याला. याची बेरीज करायची आहे. मधली संख्या बघा. मधली संख्या 16. एकूण संख्या आहे 7. 16 गुणिला 7 म्हणजे उत्तर येईल 112 उत्तर येईल. अगदी सोपं आहे. अशा जेव्हा सिरीज सारख्या अंतरावर जेव्हा सिरीज असते, डिफरन्स 2 त्याच्यात 2-2चा फरक, 1-1चा फरक, 3-3चा फरक, 4-4 फरकाची मांडणी असते. आपण उगीच काय करतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सरासरी विचारतात. अशा संख्या देऊन देतात, सरासरी किती. आणि विद्यार्थ्यांना काय सांगतो आपण? सरासरी म्हणजे सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. काही गरज नाही. मधली संख्या म्हणजे सरासरी. सरासरी किती होईल मग? सरासरी बघा, आलेले प्रश्न आहेत. मधली संख्या. आता अडचण कुठे जाणार आहे ते बघूया. 14वी समसंख्या
आता घाईघाईने उत्तर तुम्ही काढून टाकाल त्याच पद्धतीने घाईघाईमध्ये उत्तर काढून टाकाल. क्रमावार ज्या समसंख्या असतात दोनच्या फरकाने येत असते ना, दोनच्या फरकाने येत असते. म्हणजे पहिली जसं आता 9 नंतर 10, 10 नंतर 12, 12 नंतर 14, 2-2चा फरक आहे की नाही? 2-2चा फरक आहे ना. पण इथे मात्र 1चाच फरक आहे. इथे 2-2चा फरक आहे, इथे 1चाच फरक आहे. म्हणजे याला कन्वर्ट करावं लागेल तर 2चा फरक पाहिजे. म्हणजे 9च्या ऐवजी आपल्याला 8 घ्यावे लागेल. इथे 9 दिलेलं आहे म्हणजे 8 घ्या. आता जुनच फॉर्म्युला 14 अधिक 14, 14 दूनी 28 न 8 36 हे उत्तर येईल. इथे गडबड होता कामा नाही. जेव्हा समसंख्या विचारलेल्या आहे ही सम आहे का नाही बघा. जसं इथं समसंख्या विचारलेले होते, इथे समसंख्याच आहे, काही बदल करण्याची गरज नाही. इथं विषम संख्या विचारलेली आहे आणि इथे मात्र विषम संख्याच आहे, काही बदल करण्यात सरळ सरळ आहे. एक कंबाईंड प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. हा 9 नंतर कोणती येईल? 10. हा बरोबर आहे. हा 5 नंतर चौथी समसंख्या. आता इथे आपण 5 नंतर चौथी समसंख्या 5 नंतरच घेणार आहोत ना आपण. जसं आता 4 नंतर 4 अधिक 4 म्हणजे 12. आता बघा 5 नंतर पहिली समसंख्या कोणती? 6. 6 नंतर 8, 10, 12 म्हणजे एकूण 1, 2, 3, 4 चौथी आहे की नाही? चौथी समसंख्या 12, उत्तर 12. चौथी समसंख्या उत्तर 12. तर तो प्रश्न कशा पद्धतीचा असेल? 7 नंतर 15वी समसंख्या, 8 नंतर 110वी विषम संख्या. बघा त्यामध्ये गुंतागुंत केलेल्या आहे. वरच्या वर्गाला संख्या 15 आणि 5 जोडून द्या. 41 ते 50. 41 तसे काय 41 ते 50 सर्व संख्याची बेरीज किती? 4 लक्षात पाहिजे. 41 पासून सुरू होत आहे, 50 ला संपत आहे, म्हणजे एकूण 10 संख्या आहेत. 5वी संख्या घ्यायची. 5वी संख्या 45 आणि 5 जोडून द्या म्हणजे याची बेरीज येईल 455. 91 ते 100 5वी संख्या 95 आणि 5 जोडून द्या. सोपं आहे ना? सहज विद्यार्थ्याच्या लक्षात राहील. 4. ठीक आहे. थोडं पुढे जाऊ. मिडल पॉइंट कोणता आहे? 8. 8 ला किती ने गुणायचा? एकूण संख्या किती आहे? 5. 5 ने गुणा 8 45 बेरीज येईल. ह्या संख्येची बेरीज 40 येईल.
हा बेरीज करायची आहे आपल्याला. मधली संख्या मिडल पॉइंट 2 3 4 5 6. ठीक आहे. मिडल पॉइंट कोणता येईल? 114. 114 गुणिला एकूण संख्या आहे 5. गुणाकार करा. 114 गुणिला 5. 5 5 25. 25 2 27. 270 बेरीज येईल. हो म्हणता येईल. पण शक्यतो सूत्र सांगत नाही मी, कौशल्य देण्याचा प्रयत्न करतो मी. कौशल्य देण्याचा प्रयत्न करतो मी. पाचवी संख्या बघायची. मिडल पॉइंट आहे ते स्टॅटिस्टिक मध्ये आहेत. स्टॅटिस्टिकचा मी गोल्ड मेडलिस्ट आहे. स्टॅटिस्टिक आहे. महाराष्ट्रातून माझा 2रा क्रमांक आला. तर पाचवी संख्या आता इथं 7 घेऊया. 10 आता याची बेरीज करायची आहे आपल्याला. याची बेरीज करायची आहे. मधली संख्या बघा. मधली संख्या 16. एकूण संख्या 7. 16 गुणिला 7 म्हणजे उत्तर येईल 112. उत्तर येईल. अगदी सोपं आहे. अशा जेव्हा सिरीज सारख्या अंतरावर जेव्हा सिरीज असते, डिफरन्स 2 याच्यात 2-2चा फरक, 1-1चा फरक, 3-3चा फरक, 4-4 फरकाची मांडणी असते. आपण उगीचच काय करतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सरासरी विचारतात. अशा संख्या देऊन देतात, सरासरी किती. आणि विद्यार्थ्यांना काय सांगतो आपण, सरासरीमध्ये सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. काही गरज नाही. मधली संख्या म्हणजे सरासरी. सरासरी किती होईल ना? सरासरी बघा आलेले प्रश्न आहेत. मधली संख्या. आता अडचण कुठे जाणार आहे ते बघूया. मित्रांनो, माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.